नमस्कार, मी प्रवीला झांबरे. तर आज मी बनवणार आहे नारळ आंबा बर्फी. त्यासाठी एक नारळ घेतलेला आहे. त्याची पाठीमागची साल पूर्ण काढून घेतलेली आहे, म्हणजे काळा जी भाग असतो ते काढून घेतलेला आहे. 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे. तर ती गर मी त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे अगोदर. त्यात पाणीही ओतलेलं नाही. छान असा फक्त आंब्याचा गर पुरणाच्या चाळणीत काढून घेतलेला आहे. तर 1 वाटी, अर्धी वाटी साखर घेतली आहे. थोडी विलायची घेतलेली आहे. दुधावरची साय घेतलेली आहे. तर इथं मी नारळ घेतलेला आहे. नारळ ओला असल्यामुळं किसता येत नाही. म्हणून मी काय केलं, थोडेसे बारीक-बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर ह्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे. म्हणजे जास्त पण बारीक नको पेस्ट. जसं आपण किसताव ना, तसंच बारीक फिरवून घेणार आहे. तर छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे मी. तर एका प्लेटमध्ये अगोदर काढून घेते याला. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. तर आता जेवढा नारळाचा किस झालाय तेवढी साखर पण आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई छान अशी तापलेली आहे. तर 1-2 चमचे मी अगोदर तूप टाकून घेते त्यात. तर आता त्या तुपावरती आपल्याला ही ओला नारळ जे आहे आपण बारीक करून घेतलेला, ते 1-2 मिनिट छान असं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे तुपावर आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर आता 2 मिनिटं झाले. छान असं भाजलेलं आहे. तर आपण आता ह्यात साखर टाकून घेऊया. तर जेवढं नारळाचा किस आहे तेवढी साखर पण टाकून घेतलेली आहे. आपला आंबा किती गोड आहे आणि किती आंबट आहे त्याच्या अंदाजानं साखर टाकायची. थोडीशी विलायची टाकली. 1 टायमाच्या दुधाची साय घेतलेली आहे, ती साय पण टाकली. आता 2 मिनिटं छान असं आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. तर आंब्याचा जी गर घेतलेला आहे मी काढून, तर ती आता गर मी ह्यात टाकून घेतलेला आहे. तर या आंब्याचा गर पण छान असा मिक्स करायचा आहे. ह्यात आपल्याला दूध, पाणी असं काही सुद्धा टाकायचं नाही. ह्यात साखरेचाच ओलावा होते आणि छान असं. तर साखरेचा आणि आंब्याचा जे ओलसरपणा झालेला होता नारळाच्या बर्फीमध्ये, ती पूर्ण आटलेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. एका प्लेटला मी इथं तूप लावलेलं आहे. त्याच्यावर सगळं मिश्रण काढून घेते. ज्यावेळेस कढईला चिटकायला लागलं आणि घट्टपणा झाला की गॅस बंद करायचा. तर मिश्रण एका प्लेटमध्ये ओतून घेतलंय. ह्याला मी थोडंसं पसरून घेते. तर छान असे मी इथं पसरून घेतलेले आहे. ते थोडंसं थंड होऊ देते आता ह्याला. बर्फी बनवण्यासाठी करायच्या अगोदर थोडं थंड होऊ देते. थोडेसे काजू बदामचे तुकडे टाकते. तर थंड होण्यासाठी मी थोडे वेळ थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तर बघा ही आंबा बर्फी किती छान अशी तयार झालेली आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हीही कधी केली नसेल तर आंबा बर्फी करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.